नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी काही मिनिटातच तयार होणारी मस्त अशी झणझणीत गरमागरम, चटपटीत गावरान चवीची टोमॅटोची आमटी कशी करायची ती बघणार आहोत. तर ही आमटी मस्त अशा गरमागरम वाफळत्या भातासोबत खायला भन्नाट चवीची लागते. अगदी पावसाळा असो, थंडी असो किंवा उन्हाळा असो, आपल्या तोंडाची चव वाढविणारी मस्त अशी चटपटीत टोमॅटो आमटी कशी करायची ती बघूया. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याकरिता एका कढईमध्ये अगदी अर्धा वाटी इतका मी तेल टाकलेलं आहे. तेल हलका गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी, 2 ते 3 हिरवी मिरची, कढीपत्ता आणि एक बारीक कट केलेला कांदा. आता आपल्याला हा कांदा अगदी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे. जरा कांद्याचा रंग बदलला की यामध्ये आपण अगदी साधं असं वाटण टाकणार आहोत. तर त्या वाटणामध्ये मी खोबरं, एक कांदा, जिरं, लसण आणि अद्रक याचं वाटण केलेलं आहे. तर यामध्ये आपण फक्त 1 चम्मच इतका मी वाटण टाकलेलं आहे. आता हा वाटण आपण अगदी छान 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया आणि यामध्ये काही बेसिक मसाले घालूया. तर त्याकरिता अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धनेपूड आणि 2 ते अडीच चम्मच लाल तिखट टाकलं. आता सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया. मसाले छान ढवळून घेऊया आणि यामध्ये आपल्याला अगदी जवळपास 4 ते 5 मी अगदी बारीक कट केलेले टोमॅटो टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आमटी कितपत करायची आहे त्यानुसार टोमॅटोचा वापर करा. तर अशा प्रकारे टोमॅटो अगदी छान लालसर रंगाचे आणि पिकलेले घ्यायचे, जेणेकरून ते पटकन शिजायला सोपं जाते. तर इथं आपण टोमॅटो टाकलो. टोमॅटो टाकल्यानंतर अगदी चवीनुसार मीठ टाकूया आणि आपण जो वाटण केलं होतं, तो वाटणाचा पाणी होता, तो वाटणाचा पाणीसुद्धा घालूया आणि सर्व मिश्रण एकदा छान ढवळून घेऊया. अगदी सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेतलं. आता आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटासाठी टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता आमटीवर अगदी मस्त असा झणझणीत वर तेल उतलेलं आहे. अगदी थोड्या प्रमाणात आपण या आमटीला तेल वापरलं असेल, तरी पण अगदी मस्त असा आमटीला रंग चढलेला आहे आणि या स्टेजवर आपण अगदी 1 चम्मच इतकी कसुरी मेथी घालूया. एकदा सर्व मिश्रण छान ढवळून घेऊया. आता ही आमटी पुन्हा आपण अगदी 1 ते 2 मिनिटासाठी पुन्हा शिजवून घेऊया आणि नंतरच या आमटीमध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 2 मिनिटं मी पुन्हा टोमॅटो शिजवून घेतलं. अगदी टोमॅटो मस्त असे पूर्णपणे सॉफ्ट झालेली आहे, पूर्णपणे शिजलेली आहे आणि या स्टेजवर आपल्याला आमटी कितपत करायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा. तर इथं मी जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला आमटी एकदा छान ढवळून घेऊया आणि या आमटीला अगदी 2 ते 3 मिनिटं पुन्हा शिजवून घेऊया. अगदी 2 ते 3 उकळी येईपर्यंत आपल्याला ही आमटी शिजवायची आहे. चला तर मग अगदी 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा आमटी शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं अगदी 2 ते 3 मिनिटामध्येच आमटीला अगदी छान अशी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता आमटीला अगदी मस्त असा सुरेख रंग आलेला आहे. अगदी वर मस्त असा झणझणीत तेल उतलेलं आहे. पण इथं आमटी आपल्याला अगदी थोडी पातळ हवी आहे, तर त्याकरिता मी पुन्हा इथं अर्धा ग्लास इतका पाणी टाकलेलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर एकदा पुन्हा आमटी आपण छान ढवळून घेऊया आणि पुन्हा ही आमटी अगदी मी 1 ते 2 मिनिटासाठी पुन्हा शिजवणार आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट आमटी हवी असेल, तर तुम्ही पाण्याचा वापर थोडं कमी करा. पण मला हलकी आमटी पातळ हवी आहे, त्याकरिता मी इथं पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. पुन्हा आपण 1 ते 2 मिनिटं आमटी शिजवून घेतली. आता इथं बघू शकता आमटीला अगदी मस्त अशी उकळी आलेली आहे. वर छान तेल उतलेलं आहे आणि आमटी अगदी आपली इथं परफेक्ट अशी तयार झालेली आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात आमटी घट्ट ठेवणार, तर ती थंड झाल्यानंतर पुन्हा जास्त घट्ट येईल. त्याकरिताच आपण आमटी सुरुवातीला थोडी पातळ ठेवायची, जेणेकरून ती थंड झाल्यानंतर खूप जास्त प्रमाणात घट्ट होणार नाही. तर अशा प्रकारे इथं आपली मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत काही मिनिटातच
टोमॅटोची आमटी तयार आहे. आपल्या तोंडाची चव वाढविणारी ही आमटी गरमागरम भातासोबत, अगदी मस्त अशा गरमागरम वाफळत्या भातासोबत ही आमटी खायला इतकी भन्नाट चवीची लागते की एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.